नमस्कार, माझं नाव आयुष उमेश चौले. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे पूर्ण नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहीगाव आहे. विकसित भारत विद्यादान 2025 अंतर्गत माझा प्रयोग आहे. आणि पाण्याची बचत, जसं की घराच्या वर पाण्याची टाकी असते आणि तिथून पाईपच्या द्वारे आपण बेसिंगमध्ये नळ लावतो. पण आपण बेसिंगमध्ये हात धुतला तोंड धुतलं की ते पाणी घराच्या बाहेर पाईपच्या द्वारे नालीत सोडतो. पण मी असं नाही केलं. मी बेसिंगचा पाईप टॉयलेटच्या सिस्टमला जोडला आहे. म्हणजे त्या पाण्याचा पुनर्वापर होईल आणि प्रति व्यक्ती 10 लिटर याप्रमाणे एक कुटुंबातील 4 व्यक्तीसाठी 40 लिटर पाण्याचा पुनर्वापर होईल. याप्रमाणे एका कुटुंबाचे एका वर्षात 365 दिवसात 14,600 लिटर पाण्याचा पुनर्वापर होऊन बचत होईल. आणि दहीगावातील 400 कुटुंबांचा विचार केल्यास एका कुटुंबाचा एका वर्षातील पाण्याचा पुनर्वापर 14,600 लिटर. याप्रमाणे 40 कुटुंबांचा 58,40,000 लिटर पाण्याचा पुनर्वापर होईल व पाण्याची फार मोठ्या प्रमाणात बचत होईल. आणि याचप्रमाणे आपण गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा व देशाचा विचार केला तर करोडो लिटर पाण्याची बचत होईल. धन्यवाद.